नमस्कार, पारिजात किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। तर आज मी बनवते आहे पावसाळा स्पेशल लहान मुलांपासून तर अगदी मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे असे अतिशय पौष्टिक आणि गुणकारी तसंच अगदी 15 मिनिटात बनून तयार होणारे लाडू। हे लाडू मी तेल किंवा साखर याचा वापर न करता बनवणार आहे। तर असा हा एक लाडू रोज आपल्या मुलांना जर दिलात तर आजार आपल्या मुलांपासून नक्कीच दूर राहतील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी सुरुवातीला सुक्या खोबऱ्याचे असे पातळ काप करून घेतलेत। आता हे खोबऱ्याचे काप मी मिक्सरमधून फिरून घेणार आहे। जास्त बारीक करायचं नाही, पल्स मोडवर चालू बंद करत इतपत जाडसर आपल्याला हे खोबरं वाटून घ्यायचं आहे। वाटून घेतल्यावर हे खोबरं 1 कप झालेलं आहे। मिक्सरमधून वाटून घेतलेलं खोबरं एका प्लेटमध्ये मी काढून घेते। आता इथे मी तवा तापत ठेवले आणि तवा गरम झाल्यावर यामध्ये मी शेंगदाणे भाजून घेणार आहे। तर इथे मी अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत। आता शेंगदाणे लो फ्लेमवर आपल्याला छान असे खमंग खरपूस भाजून घ्यायचे। शेंगदाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न, विटॅमिन, प्रोटीन, फायबर, अँटीऑक्सिडंट तसंच तेलाचं प्रमाण भरपूर असतं, त्यामुळे पोटासाठी हे फायदेशीर ठरतात। कारण पावसाळ्यामध्ये जास्त करून पोटाचे आजार जास्त दिसून येतात। तर इथे शेंगदाणे छान असे भाजून झालेत खमंग खरपूस। आता ते आपण काढून घेऊयात। आता त्याच तव्यामध्ये मिक्सरमधून फिरून घेतलेलं खोबरं मी भाजून घेणार आहे। खोबरं जास्त भाजायचं नाही, हलकंसं भाजून घ्यायचं। खोबरं भाजताना सुद्धा गॅसची फ्लेम लोच ठेवायची। खोबरं हे शक्तिवर्धक तर असतं, शिवाय त्यामध्ये असलेल्या तेलामुळे आपली त्वचाही तजेलदार होण्यास मदत होते। तर आता इथे खोबरंसुद्धा छान खमंग असं भाजून झालं आहे, छान सुवास सुटला आहे। आता ते आपण काढून घेऊ। आता त्याच तव्यामध्ये घेतलं आहे अर्धा चमचा तूप। जर का तुम्हाला तुपाचा वापर करायचा नसेल तर नाही केलात तरी देखील चालू शकतं, कारण आपण जी जिन्नसं घेतली आहेत त्याच्यामध्ये तेल आहे, त्यामुळे तूप घातलं नाही तरी देखील चालू शकतं। आता या तुपामध्येच आपण बदाम घालून घेऊयात। तर इथे मी अर्धा कप बदाम घेतलेत। आता बदाम आपल्याला छान असे भाजून घ्यायचे। तुम्हाला तर माहीतच असेल की बदाम हे स्मरणशक्तीसाठी रामबाण आहेत, पण BP कंट्रोल करण्यासाठी तसंच वजन कमी करण्यासाठी देखील बदाम हे फायदेशीर आहेत। पावसाळ्यामध्ये वातावरण सतत बदलत राहतं, त्यामुळे BP कंट्रोल करणं खूप गरजेचं असतं। तर त्यासाठी बदाम हे खूप फायदेशीर ठरतात। आता बदाम भाजतानाच आपण यामध्ये घालूयात पाव कप काजू आणि पाव कप अक्रोड। आता काजू आणि अक्रोडचे फायदे म्हटलात तर तुम्हाला माहीतच असेल की काजू हे आपले डोळे तसंच हाडांसाठी खूप गुणकारी असतात। तसंच अक्रोडला ब्रेन फ्रूट म्हटलं जातं, म्हणजेच ते डोक्यासाठी चांगलं असतं, शिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतं। तसंच मायग्रेन असणाऱ्यांसाठी सुद्धा तसंच डोकेदुखीसाठी अक्रोड हे फायदेशीर असतं। हे देखील भाजून झालेलं आहे, मी एका प्लेटमध्ये ते काढून घेते। आता त्याच तव्यामध्ये मी घेते 2 टेबलस्पून मगजबी सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे। ज्यांचे कंबर आणि गुडघे दुखतात त्यांच्याकरिता मगजबीचे नियमित सेवन हे फायदेशीर ठरतं। तर आता इथे मगजबी सुद्धा छान असे भाजून झालेले आहेत, ते सुद्धा मी प्लेटमध्ये काढून घेते। आता तव्यामध्ये भाजायचे पाव कप मनुका। तर मनुकासुद्धा रक्तवाढीसाठी, स्मरणशक्तीसाठी, भूक वाढण्यासाठी आणि डोळ्यांसाठी सुद्धा फायदेशीर ठरतात। तर मनुकासुद्धा आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे। तर मनुका भाजत असताना थोडेसे फुलल्यासारखे वाटले की आपण ते काढून घ्यायचे। आता भाजून घेतलेली सर्व जिन्नस आपल्याला थंड होऊ द्यायची आणि त्यानंतर मिक्सरमधून वाटून घ्यायची, म्हणजे ती अगदी व्यवस्थितरित्या मिक्सरमध्ये वाटली जाते। तर आता भाजून घेतलेली सगळी जिन्नस छान अशी थंड झाली आहेत आणि आपण आता ती वाटून घेऊ। वाटत असतानाच यामध्ये मी घालते 15 ते 16 काळी मिरी, त्यामुळे पावसाळ्यात वरचेवर होणारी सर्दी खोकला यापासून बचाव होईल। आता ही सगळी जिन्नस छान थंड झाली आहेत, कुरकुरीत आहेत, तर लगेचच आपण ही मिक्सरमधून वाटून घेऊ।
मिक्सरमधून वाटून घेत असताना पल्स मोडवर किंवा चालू बंद करत आपल्याला हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे। जसं तुम्हाला हवं असेल बारीक किंवा थोडंसं जाडसर तसं तुम्ही हे मिश्रण वाटू शकता। तर आता हे मिश्रण एक दोनदा पल्स मोडवर फिरून घेतल्यानंतर मी यामध्ये शेंगदाणे घालते। आता शेंगदाणे घालून पुन्हा मी मिक्सरमधून हे सगळं फिरवून घेते। तर आता शेंगदाणे घालून लाडूचं मिश्रण मी पल्स मोडवर चालू बंद करत इतपत बारीक करून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी गोडीसाठी घालते अर्धा कप गूळ। गुळामुळे लाडूंना गोडी तर येते, शिवाय आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते। तर गूळ घालूनसुद्धा आपल्याला हे मिश्रण एक दोनदा पल्स मोडवर फिरून घ्यायचं आहे, म्हणजे गूळ मिश्रणामध्ये चांगलं एकजीव होईल। आता लाडूच्या मिश्रणामध्ये गूळ घालून मिक्सरमधून फिरून घेतलं आहे। तर हे बघा, इथे आपलं लाडूचं मिश्रण बनून तयार आहे। गूळसुद्धा अगदी व्यवस्थितरित्या एकजीव झाला आहे। तर आता आपण हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊ, म्हणजे अगदी सहजरित्या आपल्याला लाडू वळता येतील। तर अशा प्रकारे अगदी झटपट हे लाडू बनवून तयार होतात, फार काही मेहनत घ्यावी लागत नाही, अगदी सहजरित्या हे लाडू आपण बनवू शकतो। तर असा हा पौष्टिक लाडू तुम्ही तुमच्या मुलांच्या डब्यामध्ये देऊ शकता किंवा असाच खायला देऊ शकता। डब्याला दिल्यावर जेवणासोबतच हा लाडू मुलं पटकन खाऊन टाकतात, कारण हे लाडू खूप चविष्ट बनतात। हे लाडू वळायला सुद्धा अगदी सोयीस्कर होतात, पटकन वळून होतात। तर या मिश्रणामध्ये माझे लहान आकाराचे 18 ते 19 लाडू बनवून तयार झालेत। लहान लहान आकाराचे लाडू मी इथे वळून घेतले, तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारात लाडू वळवू शकता। तर इथे मी सगळे लाडू वळवून घेतलेत। छान असे गोल गरगरीत हे लाडू वळवून तयार झालेत। आतूनही तेवढेच मऊसूर, तोंडात टाकताच विरघळणारे हे आपले लाडू बनवून तयार झालेत। तर आजची ही पौष्टिक लाडूंची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तसंच चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। लवकरच पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन, तोपर्यंत नमस्कार।